आजचा एपिसोड हा महत्वाचा याच्यासाठी आहे. उद्यापासून मेष संक्रांती चालू होत आहे आणि ही जी मेष संक्रांती आहे, हा हा जो पर्व आहे हा अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये जे लोक अब्सेंट आहेत त्या सर्वांना मेसेज द्या की हा आज जे काही मी सांगणार आहे ते फार महत्वाचं आहे. सनातन संस्कृतीमध्ये इतक्या सुंदर गोष्टी सांगितलेल्या आहेत. संस्कार गुरुकुलच्या मार्फत हा माझा एक प्रयत्न आहे की आपण आपल्या संस्कृतीमधल्या जितक्या चांगल्या गोष्टी आहेत त्या हायलाइट करण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे युद्धाचं बॉम्बचं वातावरण, असं म्हणतात की पुढच्या 10 वर्षात म्हणजे इथून हे 2026 ते 2032 पर्यंत पृथ्वीवरची जी सध्याची जी पॉप्युलेशन आहे 850 कोटी, ती 1/3च राहणार आहे असं म्हणतात. भविष्य मालिकेमध्ये त्याची हे आलेली आहे आणि भविष्य मालिकेमध्ये जेवढेही आतापर्यंत दृष्टांत म्हणजे लिहिले आहेत ते झालेले आहेत असं म्हणतात. आणि चित्र आपल्या समोर दिसत आहे. प्रत्येक देश आपला न्यूक्लिअर बॉम्ब बाहेर काढत आहे आणि याआधी आपण न्यूक्लिअर बॉम्ब किंवा ॲटम बॉम्ब इतक्या मोठ्या लेवलवर बाहेर काढताना कधीच नाही पाहिलं. तर इतक्या अशा वातावरणामध्ये स्वतःला स्टेबल ठेवून आपलं जीवन जगणं आणि या वातावरणामध्ये आपली फ्रिक्वेन्सीला हायर लेवलवर घेऊन जाणं हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यासाठी रिच्युअल्सला खूप महत्व आहे. आता ही वैशाख महिन्यामधला हा जो मेष संक्रांती आहे याचं महत्व काय आहे हे सगळ्यात पहिले जाणून घेऊया. वैशाख मंथ हा जो आहे हा स्नान आणि दान ह्या 2 गोष्टीसाठी महत्वाचा आहे. म्हणजे वैशाख मध्ये गंगा मधलं स्नान आणि वैशाख महिन्यामध्ये केलेलं दान, ह्या दोन्ही गोष्टीमुळे माणसाच्या जीवनामध्ये ह्या एका महिन्यात केलेलं पुण्याचं रिटर्न पुढच्या पूर्ण वर्षभर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून या महिन्यात दान कुठलं, तर बरेच लोक बघा या महिन्यामध्ये प्याऊ लावतात, लोकांना पाणी देतात. कारण अतिशय उष्णता, कारण सूर्य मेष राशीमध्ये या महिन्यात प्रवेश करतो त्याच्या उच्च लेवलमध्ये आणि त्याच्यामुळे उष्णता प्रचंड वाढून जाते. आणि या काळात लोक प्याऊ लावतात, पाणी देतात. ज्या फ्रुट्समध्ये रस आहे ते अशा रसदार फ्रुट्सचं वाटप करतात. काही लोक छत्र्या देतात, काही लोक चपला देतात. म्हणून वैशाख मध्ये केलेलं दान आणि वैशाख मध्ये केलेलं स्नान. आता स्नानाचं काय महत्व आहे? स्नान तर आपण तसे रोज करतो, पण ते स्नान आणि वैशाख मधल्या स्नानाला वेगळं महत्व आहे. एक कहाणी होती की त्या कहाणीमध्ये असं म्हटलेलं आहे की एक राजा होता. तो वैशाख महिना लागल्यावर ब्रह्म मुहूर्तावर पूर्ण आपल्या राज्यभर नगाडे वाजवायचा आणि त्यांनी एक फतवाच काढला होता की 8 वर्ष वयापासून तर 80 वर्षापर्यंतच्या लोकांनी उठावं आणि पहाटे स्नान करावं. आणि असं म्हणतात की त्या राजाच्या राज्यामध्ये जे काही लोक होते त्या सगळ्यांनाच वैकुंठाची प्राप्ती झाली. कारण राजा त्या पद्धतीने आपल्या प्रजेचं पालन करायचं. म्हणजे असं म्हणतात की 1,00,000 गुना अक्षय पुण्य प्राप्त करण्याचा हा महिना आहे. अक्षय पुण्य म्हणजे जे कधीच संपणार नाही. आपण ज्याला म्हणतो ना छोटे छोटे रिच्युअल्स, आणि हे छोटे छोटे रिच्युअल्स न केल्यामुळे निगेटिव्हिटी वाढत जाते आणि आपल्याला अपेक्षित असं यश जीवनात मिळत नाही, किंवा आपल्याला आपण ज्याला म्हणतो ना की उत्साह आपल्याला वाटत नाही कार्यामधला. आता हे जे स्नान आहे हे स्नान सूर्योदयाच्या पहिले करायचं.
म्हणजे 5:30च्या आधी हे स्नान होऊन जायला पाहिजे. आता आपण गंगेच्या किनाऱ्यावर आपला आश्रम नाही आहे, आपण गृहस्थाश्रमात आहोत. गृहस्थाश्रमामध्ये असल्यामुळे आपल्याला आपल्या बाथरूम मध्ये जाऊन लोटाभर पाणी घेऊन हर हर गंगे जरी केलं तरी ते स्नानाचं पुण्य प्राप्त होऊ शकते. आता या तुम्ही पाणी जे बाल्टीत घ्याल त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये थोडं गुलाबजल टाकू शकता, बरं का. त्याच्यामध्ये तुम्ही सी सॉल्ट टाकू शकता, सुगंधित सी सॉल्ट मिळतं, नसेल तर साधं टाका. आणि त्याच्यामध्ये तुम्ही दही पण टाकू शकता, 1 चम्मच दही. तुम्हाला आश्चर्य वाटेल या गोष्टीने प्रचंड, म्हणजे तुमचा जो ऑरा आहे ना तो प्रचंड शुद्ध होतो, एकदम वेगळं चैतन्य प्राप्त होते. आणि या वैशाख महिन्यामध्ये उद्यापासनं 14 एप्रिल पासनं 14 मे पर्यंत आपल्या घरातल्या तुळशीला रोज 1 महिना पाणी तुम्हाला द्यायचं. आय रिपीट, उद्यापासनं 14 एप्रिल ते 14 मे पर्यंत 1 महिना तुळशीला नियमित पाणी द्यायचं. आता तुळशीला आपण पाणी तर देतोच, या महिन्यातलं महत्व काय आहे तर वैशाख महिना जो आहे हा महाविष्णूला प्रिय असणारा, अत्यंत त्यांना प्रिय असणारा असा महिना आहे. घरात समजा 4 मेंबर असेल आणि तुळशीला 1 लोटा पाणी जर जात असेल तर त्याला 4ने डिवाइड करा आणि 4 लोकांनी आपल्या आपल्या हिश्श्यातलं पाणी द्या. आणि पाणी देताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा जाप, म्हणजे पाणी टाकताना तो मंत्र म्हणा. आता तिथून जी तुम्हाला एनर्जी मिळेल, बरं का, बघा आपण जेवण करतो त्याने एनर्जी मिळते, आपण पाणी पितो त्याने एनर्जी मिळते, आपण हवा घेतो त्याने एनर्जी मिळते. तर आपलं शरीर जे आहे ते पंचमहाभूतापासून बनलेलं आहे आणि शरीर पंचमहाभूतापासून बनल्यामुळे त्याला सारखी एनर्जीची गरज पडते. ज्या वेळेस आपण एखाद्या मंत्राला कनेक्ट करतो त्या मंत्रापासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि जर बीज मंत्राला कनेक्ट केलं तर त्याचा फ्लो चेंज होतो, त्याचा फ्लो एकदम चेंज होतो. 2 एक्सरसाइज सांगतो मी आज आपल्याला, शक्य असेल तर लिहून घ्या. 1 एक्सरसाइज तुमच्या घरासाठी आणि 1 एक्सरसाइज तुमच्या स्वतःसाठी, आणि दोन्ही एक्सरसाइज अत्यंत महत्वाचे आहेत, बरं का. तर सर्वात मोठा महापुण्य कमवायचं आहे आपल्याला सकाळचं स्नान करून. सूर्योदयानंतर स्नान करायचं नाही आता उद्यापासून, कारण उद्याचा दिवस तर फारच महत्वाचा आहे, बरं का. उद्याचा जो दिवस आहे तो मेष संक्रांती आहे. झोपून राहायचं नाही, सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर. मुलांना उठवून द्या, घरातल्या सगळ्यांना उठवून द्या, आंघोळ करा, तुळशीला पाणी द्या, तुळशीजवळ दिवा लावा आणि बीज मंत्राचा त्या ठिकाणी तुम्ही जाप करा. आता अजून एक काम करायचंय, ते असं की ही अगरबत्ती आहे माझ्या हातात, समजा एक पेन आहे पण ही याला मी अगरबत्ती कन्सिडर करतो, ठीक आहे. आपलं घर जे आहे त्या घरामध्ये जे कॉर्नर्स असतात, कॉर्नर्स बघा, मकडी का जाल कुठे बसतो? मकडीचा जाल सगळ्या कॉर्नर मध्ये, कॉर्नर मध्येच तुम्हाला सगळे हे मिळतात. आणि आपण दिवाळी आली का ते साफ करतो, इतर वेळेस साफ करायला आपल्याला वेळच नाहीये. फक्त दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या आधी आपण साफसफाईला खूप महत्व देतो. आणि असं म्हणतात की सगळीच्या सगळी निगेटिव्ह ऊर्जा त्या कॉर्नर्स मध्ये आहे. उद्या सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा दोन्ही टाइमला करू शकता. हे तुमच्याकडे किती वेळ आहे आणि त्या गोष्टीसाठी तुम्हाला किती आतून करण्याची प्रेरणा आहे त्यावर डिपेंड करतं, बरं का. ही जी अगरबत्ती आहे, आपण एरवी देवाला अगरबत्ती क्लॉकवाईज फिरवतो अशी 3दा, बरोबर. आता आपल्याला याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे. कुठे? सगळ्या घरातल्या कॉर्नर्स मध्ये.
ज्या ज्या कॉर्नरमध्ये आपले जेवढे कॉर्नर्स आहेत घरातले, आता एखाद्या कॉर्नरमध्ये तुमचं एखादी वस्तू असेल, बेड असेल, एखादं तुमचं कपबोर्ड असेल, तरी त्या कॉर्नरपर्यंत जायचं आहे आणि ही जी अगरबत्ती आहे त्याचं पेटलेलं टोक अपोजिट डायरेक्शनला आणि याला अँटी क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि रम 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 हे बीजाक्षर म्हणायचं. बीजाक्षर कुठलं म्हणायचंय? रम. हे जे रम बीजाक्षर आहे, या बीजाक्षरमुळे घरातली सगळीच्या सगळी निगेटिव्हिटी क्लीन होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऊर्जा प्रस्थापित करता येईल. तुम्हाला बघा, घरातले काही असे विशिष्ट स्थान आहेत जिथे बसल्यानंतर खूप छान वाटते, काही ठिकाणी गेल्यावर असं वाटतं की इथून पटकन बाहेर निघून जावं, बरोबर? मग उद्या तुम्हाला हे करायचं आहे आणि उद्याच नाही, तुम्हाला जेव्हाही असं वाटतंय, सकाळ संध्याकाळ तुम्ही घरी दिवा अगरबत्ती तर करताच, तर अँटी क्लॉकवाईज जर तुम्ही ही अगरबत्ती फिरवली तर तिथून ती निगेटिव्ह ऊर्जा गेली. ही पहिली ऍक्टिव्हिटी. सगळ्यांना लक्षात आली? आता हीच ऍक्टिव्हिटी दुसऱ्या पद्धतीने तुमची चक्र शुद्धीसाठी सांगतो. आता अगरबत्तीचं टोक जे आहे ते आपल्याकडे रिव्हर्स करायचं. पहिले असं होतं, आता आपण असं करताय आणि असं करून सहस्त्रार चक्रापासनं रम आणि इंटेन्शन ठेवायचं की माझा चक्र शुद्ध होत आहे. बघा, याच्यामध्ये इंटेन्शनला खूप महत्व आहे. म्हणजे आपल्या मनात कुठला संकल्प आहे, पहिला इंटेन्शन काय होता की घरातली ऊर्जा बॅलेन्स करण्यासाठी आपण अगरबत्ती केली आणि दुसरा जो आपला इंटेन्शन होता तो आपण आपल्या चक्रशुद्धीसाठी करत आहे आणि तोच बीजाक्षर वापरायचा आहे, रम. 3दा फिरवायचं आहे सहस्त्रावर, रम रम रम. आज्ञाचक्रावर रम रम रम. इंटेन्शन काय की माझ्या चक्रातले सगळे निगेटिव्हिटी दूर व्हावी. आपल्या चक्रामध्ये कधी कधी ब्लॉकेजेस जे येतात ते ब्लॉकेजेस याने दूर निघतात, बरं का? थ्रोट चक्रावर अँटी क्लॉकवाईज रम. हार्ट चक्रा 3दा रम. हे फायर एलिमेंटनी आपण ज्यावेळेस चक्रशुद्धी करतो त्यावेळेस त्याचे परिणाम खूप सुंदर दिसतात, बरं का? या पद्धतीने तुम्ही पूर्ण तुमचे षटचक्र क्लीन करू शकता. तर हे जे रिच्युअल्स आहेत, बीज अक्षरनी केलेले सगळे रिच्युअल्स, हे तुमच्या घरातली शुद्धी, तुमच्या शरीर शुद्धीला खूप महत्व देतात. आणि हा जो महिना आहे ना, हा पूर्ण प्रॉस्पेरिटीचा मंथ आहे. मी एप्रिलला प्रॉस्पेरिटीचा मंथ का बरं घोषित केला, त्याच्या मागचं कारण हेच होतं, कारण 2 एप्रिल पासून वैशाख चालू झालेला आहे आणि या महिन्यात आपण जे काही चांगल्या ह्या सगळ्या गोष्टी शिकत आहोत त्याचा पूर्ण 11 महिने आपल्या जीवनावर चांगला परिणाम होणार आहे. आणि ह्याच सगळ्या, जसं मी आज तुम्हाला इथे 2 ऍक्टिव्हिटी दिल्या, अशा या सगळ्या चांगल्या ऍक्टिव्हिटीचे मी अट्युनमेंट देणार आहे आता 15 तारखेपासून तर 19 या कोर्समध्ये. अट्युनमेंट मी लाईव्ह क्लासमध्ये देऊ शकत नाही. अट्युनमेंटसाठी तुम्हाला प्रॉपरली रजिस्टर्ड करून त्या क्लासमध्ये बसावं लागेल. त्याच्यामध्ये घरामध्ये तुम्ही एंट्री करण्यापासनं तर घराचा प्रत्येक कॉर्नर, आपलं दैनंदिन कार्य आणि त्या कार्यावर आपला कसा इम्पॅक्ट टाकायचा असतो, कसा आपल्याला स्वतःला मॅनेज करायचं असते आणि तिथून आपल्याला ती ऊर्जेला, प्रॉस्पेरिटीला कसं कनेक्ट करायचं, हे सगळे मी 5 दिवसामध्ये डिटेल्ड प्रोग्राम बनवलेला आहे. अत्यंत डिटेल्ड कार्यक्रम बनवला आहे. म्हणजे हा कार्यक्रम तयार करायला मला तब्बल 3 महिने लागले, एक प्रोग्रामला डिझाईन करायला. सगळे बीजाक्षर त्याच्यामध्ये देत आहे आणि सगळ्या हायर फ्रिक्वेन्सीज त्या ठिकाणी तुम्हाला मी देत आहे आणि असे काही सिम्बल्स देत आहे तुम्हाला जे तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात खूप कामात येणार आहे. त्यामुळे ज्यांना सोयीचं वाटत असेल त्यांनी निश्चित 15 ते 19च्या दरम्यान
मनी माइंडसेट अँड एनर्जी रिसेट या कार्यक्रमात आपण आपलं नाव नोंदवू शकतो. तर वैशाख या महिन्यामध्ये तुलसीचं जे महत्व आहे यावर मी आजचं मेडिटेशन डिझाईन केलेलं आहे. म्हणजे आपण तुळशी मातेला घेऊन आजपर्यंत आपण तुळशी विवाह खूप केला बरं का, पण आज आपण त्या तुळशी सोबत मी तुमची एनर्जीचं कनेक्शन करून उद्यापासून तुम्हाला तुळशीला पाणी जे द्यायचं आहे त्याचं अटॅचमेंट करून देते त्या ऊर्जेसोबत, आणि उद्यापासून तुम्हाला ते नियमित करायचं आहे. ओके, त्यामुळे आजचं मेडिटेशन आपण थोडं एक 10 ते 15 मिनिटं घेऊया. आहे आपल्याकडे वेळ. आय रिक्वेस्ट नाउ ऑल ऑफ यू टू सिट इन अ प्रॉपर मेडिटेशन.